हाय फ्रेंड्स, स्वप्ना कुजबी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शवयात्रेमध्ये मडके घेऊन का चालतात याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितले असेल की शवयात्रेमध्ये मडके घेऊन चालतात. मडके घेऊन चालण्याचे आज आपण या सर्वांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पातळ दोऱ्यात बांधलेली मडकी आणि त्यातून बाहेर येणारा धूर तुम्हीही हिंदू शवयात्रेमध्ये पाहिले असेल. हे मडके हातात धरून मृत व्यक्तीची कोणीतरी नातेवाईक शवयात्रेमध्ये सर्वात पुढे चालतो. मग स्मशानघाटात पोहोचल्यावर या मडक्यातील अग्नी गवतावर ठेवून प्रज्वलित केला जातो आणि त्याच अग्नीने मृत व्यक्तीचा दाहसंस्कार केला जातो. म्हणजे घरातून आणलेल्या याच अग्नीने मृत व्यक्तीचे शरीर जाळले जाते. मृत व्यक्तीच्या घरातून आणलेल्या अग्नीचेच अंतिम संस्कार करण्यामागे एक खास कारण आहे. खरं तर वधूवर ज्या अग्नीला साक्ष ठेवून फेरे घेऊन वैवाहिक जीवनात प्रवेश करतात त्या अग्नीला मंत्रोच्चारण करून घरात स्थापित केले जाते आणि त्याच अग्नीचे मृत व्यक्तींचा दाहसंस्कार केला जातो. चला आता बोलूया की मुखाग्नी देण्यापूर्वी पाण्याने भरलेल्या मडक्याला फोडून का टाकले जाते. अंतिम संस्काराच्या वेळी शवाला चितेवर ठेवून मृत व्यक्तीचा मुलगा किंवा इतर नातेवाईक पाण्याने भरलेला घडा आपल्या खांद्यावर ठेवून चितेच्या चारही बाजूंनी परिक्रमा करतो. या घड्यात एक छिद्र असते ज्यातून पाणी सतत गळत असते. परिक्रमा केल्यानंतर हा घडा जमिनीवर टाकून फोडला जातो. यानंतरच शवाला अग्नी दिली जाते. असे करण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण शास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. सजीव असो किंवा निर्जीव सर्व काही एका निश्चित काळानंतर नष्ट होतात. हिंदू धर्मानुसार जीवन एका छिद्र असलेल्या घड्याप्रमाणे आहे ज्यामध्ये आयुरूपी प्राणी प्रत्येक क्षणी टपटपत असते आणि अशा प्रकारे थेंब थेंब करत मडक्यातून पडत पडत ते पाणी काहीच वेळात संपून जाते. अगदी तसेच जसे एखाद्या जीवाचे आयुष्य एका निश्चित काळात संपून जाते. जेव्हा आयुष्य संपते तेव्हा निष्प्राण शरीर जमिनीवर पडून नष्ट होते. याचेच प्रतीक म्हणून घड्याला जमिनीवर टाकून फोडले जाते. या प्रथेमुळे समाजाला वैराग्याचा संदेश मिळतो आणि मृत आत्म्याचे त्यांच्या नातेवाईकांशी असलेले ममत्व तुटते. जर तुम्हाला असे वाटत असेल की यामागे फक्त अंधश्रद्धा आहे तर तुम्हाला हे माहीत असू द्या की असे नाही. खरे तर यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण आहे. पुरातन काळात स्मशानघाट नव्हते. अशा वेळी शवाला शेतामध्ये जाळले जात असे. मडक्यात पाणी भरून शवाच्या भोवती फिरण्यामागे वैज्ञानिक कारण असे होते की जेणेकरून जेव्हा शव जळेल तेव्हा आग फक्त त्या परिसरातच राहील, पुढे पसरू नये. याच कारणामुळे परिक्रमेच्या वेळी पाणी सोडून त्या परिसरातील जमीन ओली केली जात असे. अंतिम संस्काराशी संबंधित आणखी फक्त एक नियम खूप विचित्र आहे. यानुसार जेव्हा मृत व्यक्तीचे शव चितेवर जळत असते तेव्हा त्याच्या डोक्यावर जोरात काठी मारली जाते. या क्रियेला कपालक्रिया म्हणतात. कपालक्रिया जितकी विचित्र आहे तितकीच महत्त्वाची देखील आहे. याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण गरुड पुराणानुसार शव जाळताना जर त्याचा एखादा अवयव शिल्लक राहिला तर ते अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार दाहसंस्काराच्या प्रक्रियेमुळे मृत व्यक्तीच्या पुढील जीवनावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तूप आणि कापूर वापरून शव पूर्णपणे जाळले जाते. अनेक वेळा पूर्ण शरीर जळूनही डोके जळत नाही म्हणून काठीने मारून ते फोडले जाते ज्यामुळे ते पूर्णपणे जळते. काठीचा प्रहार कपाळाच्या मध्यभागी केला जातो जिथे ब्रह्मरंध्र असतो. धार्मिक मान्यतानुसार ज्याच्या ब्रह्मरंध्राचे भेदन केले जाते त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. कधीकधी असेही शक्य आहे की अंतिम संस्काराच्या वेळी खोपडी पूर्णपणे जळत नाही तेव्हा
तांत्रिक ती खोपडी सोबत घेऊन जातात आणि तंत्रक्रियांसाठी वापरतात. अशा वेळी मृत व्यक्तीच्या आत्म्याला खूप त्रास होतो आणि मृतकाच्या कुटुंबावर संकट येते. आता आपण हे जाणून घेऊया की डोक्यावर काठी मारण्याबद्दल विज्ञान काय सांगते. विज्ञानानुसार खोपडीची हाडे इतकी मजबूत असतात की त्यांना पूर्णपणे जळून राख होण्यासाठी बराच वेळ लागतो. अशा वेळी त्याच्या अर्धवट जळून राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कधीकधी एखादा जंगली प्राणी त्या उरलेल्या अवयवाला घेऊन जातो आणि तो कुठेही फेकून देतो, ज्यामुळे पर्यावरण प्रदूषित होते. याच कारणामुळे शव पूर्णपणे जाळण्यासाठी डोक्यावर काठी मारून खोपडी फोडली जाते. शवयात्रेत मखाणे आणि नाणी का फेकली जातात? मखाणा फेकण्यामागे कारण आहे समाजाला शिकवण देणे की हा अहंकार सोडण्याचा वेळ आहे. मृत व्यक्तीला समोर पाहून समाजाने हे शिकावे. मखाण्याचा प्रतिकात्मक उपयोग केला जातो. कारण जसा मखाणा बाहेरून फुगलेला असतो आणि दाबल्यावर कमी होतो, अगदी तसाच व्यक्ती जेव्हा जिवंत असतो तेव्हा अनेक गोष्टींसाठी बाहेरून घमेंड दाखवतो, पण मृत्यूनंतर तो फक्त एक प्रेत होतो. याने हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो की जीवनात कधीही घमंड करू नका. नाणे फेकून हा संदेश दिला जातो की जो माणूस आयुष्यभर त्याच्या मागे धावत होता तो मरणानंतर त्याच्याजवळ शेकडो नाणी असतानाही ती उचलू शकत नाही. हिंदू शास्त्रानुसार मरणानंतर व्यक्तीची आत्मा परमात्म्यात विलीन होते. म्हणूनच शवयात्रा पाहणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार एखाद्याची अंतिम विदाई पाहिल्याने व्यक्तीला पुण्य मिळते. असे मानले जाते की शवयात्रा पाहणे सुखद आणि मंगलमय भविष्याचे सूचक आहे. मान्यता अशीही आहे की जर कामावर जाताना शवयात्रा दिसली तर अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते, दुःखाचा नाश होतो आणि सुखी जीवनाची सुरुवात होते. जी आत्मा शरीरातून नुकतीच बाहेर पडलेली असते ती आपल्या अर्थीबरोबर चालत असते आणि जी व्यक्ती तिला प्रणाम करते तिला ती आशीर्वाद देते, ज्यामुळे त्या व्यक्तीचे पुण्य वाढते. शवयात्रेचे महत्त्व गरुड पुराणात असे लिहिले आहे की जर एखादी व्यक्ती मृत व्यक्तीला खांदा देते तर त्या व्यक्तीला एका यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य मिळते. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.